हॅलो फ्रेंड्स, आज मसाला पनीरची रेसिपी पाहणार आहोत आपण। तर मी जशी मसाला पनीरची तुम्हाला भाजी दिसत आहे तशीच ती एकदम टेस्टी आणि मस्त अशी डाब्यावर कशी भेटते तशीच ही भाजी झाली होती। तर मी तुम्हाला आज शेअर करत आहे ती रेसिपी। तर तुम्ही पाहू शकता की यासाठी मी 2 टोमॅटो घेतले होते आणि त्याला मी कढईमध्ये ठेवून त्याला वाफलवून घेत आहे। त्याचमध्ये मी एक 7 ते 8 काजू टाकले आहेत। काजू यासाठी की त्याला त्या भाजीला अशी बाइंडिंग येते, ग्रेव्ही मस्त होते त्याची। तर हे वाफरल्यानंतर मी त्याला मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि मस्त अशी बारीक अशी एकदम प्युरी केलेली आहे। नंतर मी जे पनीर होतं माझ्याकडं ते मी फ्राय करून घेत आहे जास्त तेलामध्ये। आणि हे पनीर फ्राय झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित लाल होईल असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्याला मी थंड पाण्यामध्ये काढून ठेवलेलं आहे। थंड पाण्यामध्ये जर ठेवलं नाही तर ते कडक राहतं, ते थंड पाण्यामध्ये ठेवल्यास सॉफ्ट होऊन जातं। यासाठी आपण ते काढल्याच थंड पाण्यामध्ये ठेवायचं आहे। नंतर मी कढईमध्ये भाजी करण्यासाठी तेल टाकून घेतलं आणि त्याचमध्ये एक दालचिनीचा तुकडा, 3-4 मिरे आणि 1 लवंग आणि 1 तेजपान असं मी खडे मसाले घेऊन त्यामध्ये फ्राय केले होते। नंतर मी त्याच्यामध्ये कांदा पण टाकला होता आणि तसेच कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मी त्याचमध्ये तिखट 1 चमचा, अर्धा चमचा हळद, नंतर मी कलर येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट टाकलं होतं त्याच्यामध्ये। आणि मग त्या मसाल्यांना व्यवस्थित शिजू देऊया आपण। नंतर शिजवल्यानंतर त्यातून असं ऑइल बाहेर येतं। तर त्यामध्येच नंतर मी एक गरम मसाला 1 चमचा आणि धने पावडर 1 चमचा पण टाकली होती। नंतर मी परत त्या मसाल्याला व्यवस्थित शिजू दिलं आणि त्या मसाल्याला त्या लाल तिखट, जे लाल आपण काश्मीरी लाल तिखट टाकलं होतं त्यामुळे खूप मस्त असा कलर येतो भाजीला। आणि हे मसाले शिजल्यानंतर मी त्यामध्ये जे आपण मिक्सरमधून प्युरी काढली होती टोमॅटोची ती ॲड केली आणि यालाही लो फ्लेमवरतीच या टोमॅटोलाही त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे, व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। आणि टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर आपण त्यामध्ये लगेच मीठ टाकलं मी त्यामध्ये। तर त्या मिठामुळे लवकर टोमॅटो शिजतात आणि हा मसाला शिजल्यानंतर ऑइलवरती येतं। यावरून तुम्ही ओळखून जायचं की आपला मसाला मस्त असा शिजलेला आहे। तर त्यामध्ये मी शिजल्यानंतर त्यामध्ये पनीरचे आपण जे फ्राय केलेले तुकडे होते ते टाकले आहेत मी आणि त्या पनीरला मसाल्यामध्ये व्यवस्थित हलवून घेतलं। जेव्हा त्या पनीरला मसाला लागतो त्याच वेळेस मी त्याच्यामध्ये आपल्या दुधावरची जी साय असते ना ती टाकलेली आहे। एक रिचनेस येतो भाजीला साय टाकल्यामुळे। साय नसेल तर तुम्ही क्रीम पण टाकू शकता। आणि झाली 1-2 मिनिटात भाजी तयार झाली, हे पहा।